नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण दोन अशा विषयांवर बोलणार आहोत जे वरवर पाहता खूप वेगळे वाटतात. एक म्हणजे इतिहास आणि दुसरं म्हणजे मॅनेजमेंट. म्हणजे विचार करा, एक 17व्या शतकातला योद्धा आजच्या 21व्या शतकातल्या सीईओला काय शिकवू शकतो? चला, हेच आज आपण समजून घेऊया. विन्स्टन चर्चिल यांचं हे वाक्य एकदम परफेक्ट आहे. ते म्हणतात की इतिहासात जेवढं मागे बघाल ना, तेवढीच भविष्यात लांबवर बघण्याची नजर तयार होते. आणि याच नजरेतून आपण शिवाजी महाराजांच्या लीडरशिपला पाहणार आहोत. त्यांचे निर्णय आज आपल्यासाठी कसे मार्गदर्शक ठरू शकतात हे बघणार आहोत. हाच तर तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नाही का? बघा, काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, हत्यारं बदलतात, पण लीडरशिपची, नेतृत्वाची काही तत्व ती कायम राहतात. महाराजांची कार्यशैली आजच्या कॉर्पोरेट जगाला कसा मार्ग दाखवू शकते, हेच आपण आज पाहणार आहोत. चला तर मग आपला पहिला धडा घेऊया थेट रणांगणावरून. आणि एक गंमत सांगतो. स्ट्रॅटेजी, लॉजिस्टिक्स हे जे शब्द आपण आजकाल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये सर्रास वापरतो, ते आलेत कुठून? ते आलेत थेट युद्धभूमीवरून. कारण युद्धभूमी आणि आजचं कॉर्पोरेट जग यात खूप मोठं साम्य आहे. हे बघा, स्ट्रॅटेजी, लॉजिस्टिक्स, लीडिंग बाय एक्झाम्पल हे सगळे शब्द आज आपण किती सहज बोर्डरूममध्ये वापरतो, पण त्यांचा जन्म, त्यांचा उगम हा रणांगणावर झालाय. म्हणूनच एका महान सेनापतीकडून मॅनेजमेंटचे धडे घेणं हे अगदी स्वाभाविक आहे. आणि हे फक्त आपण भारतातच म्हणत नाहीये. महाराजांच्या युद्धनीतीची दखल जगभरात घेतली गेली आहे. अमेरिकेची जी सगळ्यात प्रतिष्ठित मिलिटरी अकॅडमी आहे, वेस्ट पॉइंट, जिथे जगातले मोठे मोठे जनरल तयार होतात, तिथे प्रतापगडाच्या लढाईचा अभ्यास केला जातो, एक केस स्टडी म्हणून. यावरूनच महाराजांच्या स्ट्रॅटेजीची ताकद लक्षात येते. महाराजांच्या लीडरशिपचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सूत्र कोणतं असेल तर ते म्हणजे लीडिंग फ्रॉम द फ्रंट. म्हणजे काय? तर स्वतः पुढे होऊन उदाहरण घालून देणं. चला बघूया हे त्यांनी प्रत्यक्ष कसं करून दाखवलं. याचा सोपा अर्थ काय? तर जेव्हा नेता स्वतः सर्वात पुढे उभा राहून धोका पत्करतो, तेव्हा त्याचे सहकारी, त्याचे सैनिक त्याच्यासाठी जीव द्यायलाही तयार होतात. ही फक्त बोलण्याची गोष्ट नव्हती, महाराजांनी हे करून दाखवलं. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अफजल खानाचा प्रसंग. तो बलाढ्य शत्रू समोर उभा होता. खरं तर महाराज आपला एखादा प्रतिनिधी पाठवू शकले असते, पण नाही, ते स्वतः गेले. सगळ्यात मोठी जोखीम त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आणि या एका कृतीने त्यांच्या सैनिकांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलला, तो कायमचा. आता येऊया महाराजांच्या दुसऱ्या महत्त्वाच्या सूत्राकडे. ते म्हणजे निर्दोष नियोजन, म्हणजे फ्लॉलेस प्लॅनिंग. कोणतीही मोठी मोहीम हातात घेण्याआधी त्याची एक पक्की ब्लूप्रिंट तयार असायची. हे कसं व्हायचं ते बघूया. एक आकडा सांगतो, तो लक्षात ठेवा. आग्रा भेटीला जाण्यापूर्वी एका खूप कठीण परिस्थितीत महाराजांच्या ताब्यात फक्त 17 किल्ले उरले होते. फक्त 17. आता यानंतर जे घडलं ते खरोखरच अचंबित करणार आहे. आग्र्याहून सुटका ही गोष्ट फक्त शौर्याची नाहीये, तर ती उत्कृष्ट नियोजनाची आहे. महाराजांनी हे नाही केलं की मी अभि निसटतो, तुम्ही तुमचं बघा. नाही, त्यांनी आधी पद्धतशीरपणे एक एक करून आपल्या सगळ्या लोकांना परवानग्या मिळवून तिथून सुरक्षित बाहेर काढलं. आणि मगच जेव्हा अगदी मोजकी माणसं उरली, तेव्हा त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. याला म्हणतात खरं प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आग्र्याहून परत आल्यानंतर त्यांनी घाई केली नाही. पुढची 3.25 वर्ष त्यांनी शांततेत घालवली. पण हा एक धोरणात्मक विराम होता. आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेत यालाच आपण स्वॉट ॲनालिसिस म्हणतो. म्हणजे आपली ताकद काय, आपल्या कमतरता काय, समोर संधी कोणत्या आहेत आणि धोके कुठले आहेत, याचा सखोल अभ्यास त्यांनी या काळात केला. आणि या अचूक नियोजनाचा परिणाम काय झाला? तो आकडा आठवतोय? 17. तर फक्त 8 वर्षानंतर महाराजांच्या ताब्यात किती किल्ले होते माहितीये? तब्बल 260. साल्हेरपासून ते थेट दक्षिणेतल्या जिंजीपर्यंत. 17 वरून थेट 260. ही उडी त्यांच्या दूरदृष्टीची आणि अचूक नियोजनाची साक्ष देते. महाराजांच्या नेतृत्वाचा तिसरा स्तंभ आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ होता निष्कलंक चारित्र्य. त्यांच्यासाठी कॅरेक्टर ही फक्त एक चांगली गोष्ट नव्हती, तर ती एक स्ट्रॅटेजिक ताकद होती. त्यांच्या राज्यात न्यायासमोर सगळे समान होते, अगदी त्यांचे स्वतःचे सरदार सुद्धा. जेव्हा त्यांच्या एका सरदाराने बेलवडीच्या मल्लम्मा या स्त्रीशी गैरवर्तन केलं, तेव्हा महाराजांनी क्षणाचाही विचार न करता आपल्याच सरदाराला कठोर शिक्षा दिली. आणि याचा परिणाम काय झाला? तर प्रतिस्पर्धी असूनही मल्लम्मा इतकी प्रभावित झाली की तिच्या मनात महाराजांबद्दल आदर निर्माण झाला. म्हणतात ना, एखाद्याच्या चारित्र्याचं खरं कौतुक मित्र नाही तर कट्टर शत्रू करतो. आणि तीच खरी पोचपावती असते.
महाराजांच्या निधनाची बातमी जेव्हा त्यांचा सर्वात मोठा कट्टर शत्रू औरंगजेबाला कळाली तेव्हा तो काय म्हणाला होता माहितीये? तो म्हणाला, माझी सैन्य 19 वर्ष त्याच्याशी लढत आहेत, पण त्याचं राज्य वाढतच गेलं. तो एक महान सेनानायक होता आणि असा एकमेव होता ज्यात नवं राज्य निर्माण करण्याची क्षमता होती, जेव्हा मी जुनी राज्य नष्ट करत होतो. ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांबद्दलही कधी चांगलं म्हटलं नाही, त्याचे हे शब्द ही महाराजांच्या चारित्र्याला आणि नेतृत्वाला मिळालेली सगळ्यात मोठी सलामी आहे. तर मग ह्या सगळ्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं? एक गोष्ट स्पष्ट आहे, महाराजांनी दिलेले धडे हे कोणत्या एका काळापुरते मर्यादित नाहीत, ते कालातीत आहेत. आणि हेच या सगळ्याचं सार आहे. बघा, तंत्रज्ञान बदलतं. आधी तलवारी होत्या, आज मिसाईल्स आहेत. आधी किल्ले होते, आज बोर्डरूम्स आहेत. पण नेतृत्व, चारित्र्य, दूरदृष्टी आणि नियोजन ही जी मूळ तत्त्व आहेत ना, ती कधीच बदलत नाहीत. शिवाजी महाराजांची ही तत्त्व आजच्या जगातही तितकीच महत्त्वाची आहेत. आणि हाच प्रश्न आजच्या या विवेचनाच्या शेवटी उरतो की ज्या जगात सगळंच इतक्या वेगाने बदलतंय, तिथे आपल्या मूल्यांवर आणि चारित्र्यावर ठाम राहणं हीच कदाचित सगळ्यात मोठी ताकद असू शकते का? नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे.